चिदंबर नमस्तेस्तु चिंतितार्थप्रदायिने शव औदुंबर सदावासा चिदंबर नमोस्तुते. सर्व साधक बंधूंना आत्मज्योतींना साष्टांग प्रणाम. जय चिदंबर. नामपर अभंग पाहूया राजाराम महाराजांचा, संत श्रेष्ठ सद्गुरु दास राजाराम महाराजांचा. नामपर, ज्ञानपर, गुरुपर, मनपर इतके अभंग आहे आणि ते एक एक अभंग आपण वाचता गेलो तर आपल्याला काय होणार आहे की आपल्याला वेळच मिळणार नाही दुसऱ्या गोष्टींकडे लक्ष द्यायला. इतके अभंग आहेत आपल्याकडे आणि एक एक अभंग वाचता वाचता चिंतन करता मनन करता आपल्या आयुष्यात याच्यासारखा भंडार नाही आपल्याकडे असं वाटेल. ते सोडून आपण प्रापंचिक वस्तूंच्या मागे धावतो आणि प्रापंचिक सुख वस्तू शाश्वत नाही आहे हे कळल्यावर तरी सुद्धा आपण त्या प्रापंचिक सुखाची जी हौस आहे, आसक्ती आहे ती सोडून द्यावी आणि सरळ परमात्माच्या चरणाला, सद्गुरूच्या चरणाला आपण लागून जावं. ह्या नामपर अभंगात राजाराम महाराज मनाला काय बोध करतायत आपण सर्वांनी मिळून पाहूया. नाम जपे सदा एक चिदंबर, होतसे अंतर शुद्ध बापा. नाम घेता त्याचे करिता उद्धार, बोले चिदंबर मज ऐसा. भक्ती ज्ञान वैराग्यासी मूळ पाहे, नामा वीण नाही आणिक ते. चिदंबर दास म्हणे नाम बीज, स्वरूप तो निज प्राप्त होय. काय म्हणतात बघा राजाराम महाराज. नाम जे आहे एक नाम चिदंबर, ते तुम्ही घेत गेलात तर तुमचा अंतर शुद्ध होणार. आधी काय होणार आहे नामाने. ज्याप्रमाणे आपला शेतकरी शेताची मशागत करतो, पावसाळ्याच्या अगोदर काय करतो, शेताची मशागत करतो, माती वर खाली उपटून काढतो, मग त्याच्यात नको त्या दगडधोंडे बाहेर काढतो, मग काय करतो त्या हरळी बिरळी जे काही नको त्या झाडं बिडं उगवलेले असतील ते काढून टाकतो, स्वच्छ करतो जमीन आधी आणि मग बी पेरतो. बी पेरल्यावर पावसाची वाट पाहत बसतो. त्याचप्रमाणे इथे आपण मनरूपी शेत जे आहे त्यात आपल्याला मशागत करावी, देहाने मशागत करावी. कसं. नाम घ्यायचं, नामस्मरण करायचं. नामस्मरण करता करता काय होणार आहे, ते मनरूपी शेतात अंतरशुद्ध बापा होत असे. अंतरशुद्ध बापा मनरूपी शेतात काय होणार, नको ते दगडधोंडे म्हणजे काय, नको ते विचार, आसक्ती, आपल्याला जे काय वस्तू हव्यात असं वाटतं, प्रपंचातले सुख आपल्याला पाहिजे असं वाटतं, ते सगळे दगडधोंडे, ते सगळे हरळी बिरळी जे काय उगवलेले असतील, नको ते झाडं, ते सगळे वासनाचे बीज नाम शुद्ध करणार, उपटून टाकणार आपल्या मनातून सर्व काही गोष्टी. आणि हे अंतर शुद्ध झाल्याशिवाय आपल्याला पुढे काही गोचर होणार नाहीये. काय नाही गोचर होणार. ज्ञान, भक्ती, वैराग्य हे सगळं नामामुळेच आपल्याला प्राप्त होणार आहे. नाम घे. आता आपण प्रपंचामध्ये एका जॉबच्या मागे धावतोय, पाहिजेच पाहिजे पाहिजेच पाहिजे पाहिजेच पाहिजे म्हणून त्याच्यासाठी अभ्यास करतो, त्याच्यासाठी ग्रेड्स मिळवतो, सगळं काही मिळवून ती नोकरी मिळाल्यावर आपल्याला वाटतं वा मला आता ₹1,00,000 पगार मिळतोय. कशामुळे, ते अभ्यास केल्यामुळे. इथे सुद्धा नाम बीज, स्वरूप तो निज प्राप्त होय. नाम बीजामध्ये, त्या बियामध्येच वृक्ष होण्याची पूर्ण क्षमता आहे. बी आपण पेरलं तर त्या बी मधून एवढा मोठा वृक्ष होणार आहे का, आपल्याला आश्चर्य वाटेल. जेव्हा सफरचंदाचा बीज पहा, संत्र्याचा पहा, कोणताही बीज तुम्ही पहा, छोटासा इवलूसा एवढासा बीज आहे, पण ॲपलचं झाड किती मोठा झाड होतो, फुलाचं झाड किती मोठा होतो, जास्वंदाचा झाड किती मोठा होतो. तर एवढ्याशा बीजात एवढी मोठी वृक्ष कुठे होती, तर त्या बीजातच ते दडलेलं होतं. बी पेरल्यावरती मग ते हळूहळू वर यायला लागलं, हळूहळू ते मोठं व्हायला लागलं, झाड रोपाचं झाड झालं, मग झाडून ते फुलफळांनी बहरून गेलं. तसंच इथे नाम हे बीज आहे. नामाशिवाय आपल्याला काही कळणार नाही. नाम घेतल्यावरच अंतःकरण शुद्ध होणार.
शुद्ध अंतःकरणात भक्ती, ज्ञान, वैराग्य याचा काय होणार आहे? उद्भव होणार आहे. ते आधी दडलेलं आहे ते बीजात. पण नाम घेतल्याशिवाय हे काहीच कळणार नाही आपल्याला. बघतो आपण भक्तिरसामध्ये बुडलेले संत डोळ्यातून धाराकार अश्रू वाहत असतं. का बरं रडतायत ते? भगवंताच्या प्रेमासाठी भगवत प्राप्ती केली त्यांनी, साक्षात्कार करून घेतलं आणि नित्य निरंतर असा शाश्वत परब्रह्म वस्तूच्या सोबत ते राहतात. म्हणून त्याच्या प्रेमात पडले असल्यामुळे त्यांना भक्तिरसामध्ये बुडून, तुडुंब बुडून ते काय करतायत? अश्रुधारा वाहून प्रेम प्रकट करतायत. ते कधी साध्य आहे? जेव्हा अंतरंग शुद्ध होणार, तिथे भक्ती काय होणार आहे? भक्तीची वाढ होणार आहे. भक्तीची जेव्हा वाढ होणार आहे, तिथे तिचे मुलं ज्ञान आणि वैराग्य आपोआप येणार. पण हे सगळं काही नामाविण शक्य नाही. नामाविण दुसरं काहीच नाहीये. म्हणून चिदंबरदास राजारामजी महाराज म्हणतात, नाम हे बीज आहे, स्वरूप तो निज प्राप्त होय. स्वरूप माझा निज स्वरूप काय आहे? मी कोण आहे? मी हा देह नाही, मन नाही, बुद्धी नाही, चित्त नाही, अहंकार नाही, तर मी कोण आहे? मी तो परमात्माचा स्वरूप आहे. परमात्मानेच मला इथे पाठवलेला आहे. परमात्मानेच हा जीवाला प्राण दिलेला आहे, म्हणून शक्ती दिलेली आहे. म्हणून मी तो परमात्माचाच अंश आहे, त्याचा स्वरूप आहे. हे निज स्वरूप सगुण ते निर्गुण, मी निर्गुण निराकार स्वरूप तो परमात्मा माझ्यात आहे, हे कळण्यासाठी नाम आहे ते निजसार. ते नाम घेतल्याशिवाय आपल्याला कळणार नाही, असं राजारामजी महाराज या अभंगातून आपल्याला अगदी सोपा सहज नाम घ्या, नाम कीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीचे, तुकाराम महाराज सांगतात. म्हणून नाम 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 घ्या, त्याने सगळं काही सुसाध्य होईल. नामच मोक्ष आहे, नामच मुक्ती आहे. नामातच सगळं दडलेलं आहे. मग एका नामाला सोडून आपण दुसरं काही करू नये. सदोदित चिदंबरा चिदंबरा शिव चिदंबर शिव चिदंबर शिव चिदंबर शिव चिदंबर शिव चिदंबर करत गेलो तर नामच आपल्याला सर्व काही ज्ञान मिळवून देईल, भक्ती मिळवून देईल, वैराग्य सगळं, मोक्ष मुक्ती सगळंही मिळवून देईल. राजाराम महाराजांच्या चरणी अभंग पुष्प अर्पण करून लोका समस्ता सुखिनो भवंतु. जय चिदंबर.